Hello, students. Today we are going to start section 2, that is poetry section, and in which the very first poem is Cherry Tree. The poem is very interesting. But before to start the poem, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्या कवितेला सुरुवात करतोय आणि त्या कवितेचं टायटल आहे चेरी ट्री, म्हणजे चेरीचं झाड. आता ॲक्च्युअल कवितेला सुरुवात करण्यापूर्वी वी हॅव टू सॉल्व द आइस ब्रेकर्स. द ॲक्टिव्हिटीज आर गिवन. All of you are aware about the activities in the 10th standard. You may come across such kind of activities. In the same way, we have to solve the activities here. The very first activity is trees are revered because. म्हणजे काय? वृक्षाविषयी आदर व्यक्त केला जातो. वृक्षांचा, झाडांचा आदर केला जातो. त्याचं कारण काय आहे? One answer has been given here, and that is they give us joy. आपल्याला काय वृक्ष काय करतात तर आनंद देतात. त्याचे आणखीन उत्तर असे आहेत, they give us oxygen, food, wood, flowers and shelter. इतक्या साऱ्या गोष्टी आपल्याला यामधून मिळू शकतात. आणखीन they keep ecological balance of environment. झाडं काय करतात? इकॉलॉजिकल बॅलन्स ठेवतात पर्यावरणाचं. त्याच्यानंतर they give us shadow, they bring rainfall. झाडांमुळं, वृक्षांमुळंच पाऊस पडतो. they prevent soil erosion, flood and landslide. जमिनीची धूप होणे यापासून झाडं आपलं रक्षण करतात. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटमध्ये बॅलन्स ठेवतात. या साऱ्या गोष्टी कार्बन डायऑक्साईड ते ॲब्सॉर्व करतात आणि हवा जी आहे ती क्लीन ठेवतात. मेक एअर क्लीन. अशा पद्धतीनं झाडांचा आपण आदर करतो. त्याची ही कारणं आहेत. आता दुसरी ॲक्टिव्हिटी पहा. Column A shows your involvement in growing a tree as well as the stages in life of tree. Column B shows the feelings you experience at all the stages. Match them appropriately. आपल्याला काय करायचं पहा. कॉलम ए मध्ये काय दिलेलं आहे? एखादे झाड वाढवण्यासाठी तुमचा सहभाग. त्याचप्रमाणे झाडांच्या आयुष्यातील विविध टप्पे दर्शवतात. आणि कॉलम बी मध्ये या सर्व टप्प्यात तुम्ही अनुभवलेल्या भावना दर्शवलेल्या आहेत. तर आपल्याला त्या तुमचा सहभाग आणि तुमच्या ज्या भावना आहेत या मॅच करायच्या आहेत. या ठिकाणी पहा, एकूण कॉलम ए मध्ये 7 पॉईंट्स आहेत. कॉलम बी मध्ये सुद्धा 7 पॉईंट्स आहेत. ए मध्ये पहा, यू प्लांटेड अ सॅपलिंग. सॅपलिंग म्हणजे रोपटं. तुम्ही एखादं रोपटं लावलं, त्या पाठीमागची तुमची भावना काय असू शकते? तर यू वॉन्टेड टू मेक अ हंबल बिगिनिंग. ई हे त्याचं उत्तर आहे. दुसरा क्वेश्चन आहे, यू वॉटर्ड द प्लांट. तुम्ही त्या प्लांटला पाणी घातलं, त्या पाठीमागची तुमची भावना काय आहे? तर यू केअर्ड फॉर इट. तुम्ही त्याची काळजी घेतली. तिसरं पहा, कॉलम ए मध्ये यू सॉ द सूट फॉर द फर्स्ट टाइम. SHOOT. सूट म्हणजे काय? अंकुर. अंकुर फुटला त्याला. याचं उत्तर काय असेल? याच्या पाठीमागच्या भावना काय असतील? द न्यू एक्सपिरियन्स ब्रॉट एक्साइटमेंट टू यू. बी हे उत्तर 3 नंबरच्या पॉईंटचं आहे.
4 नंबरचा पॉइंट पहा, यू फेन्स्ड द प्लांट. म्हणजे काय? युअर मोटिव्ह वॉज टू प्रोटेक्ट इट. एफ इज द आन्सर फॉर दॅट 4th पॉइंट. 4 नंबरचा जो पॉइंट आहे त्याचं उत्तर आहे एफ. 5 नंबरचा पॉइंट पहा, द प्लांट ग्रॅज्युअली सॉ लश ग्रीन लिव्ज ग्रो ऑन इट. म्हणजे टवटवीत त्याला पानं फुटायला सुरुवात झाली. या पाठीमागच्या भावना तुमच्या काय आहेत? द कलर सिम्बॉलायझिंग लाईफ गिव्ह यू अ फिलिंग ऑफ होप. बी हे त्याचं उत्तर आहे. 6 नंबरचा पॉइंट पहा, द ट्री हॅड बड्स टू. बड म्हणजे त्याला कळी आली. आता याचं उत्तर आहे ए. बी कॉलम मधलं 1 नंबरचं, गिव्ह यू अ फिलिंग ऑफ जॉय टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर. टू सी द प्रॉमिसिंग फ्युचर हे त्याचं उत्तर आहे. आणि शेवटचा प्रश्न पहा, शेवटचा पॉइंट पहा, बर्ड्स मेड अ नेस्ट ऑन द ट्री विच वॉज फुल्ली ग्रोन अँड लँडन विथ फ्लावर्स. याचं उत्तर असेल लास्ट वन, बी कॉलम मधला 3 नंबरचा सी. यू वेर हॅपी अँड सॅटिस्फाईड बिकॉज यू एक्सपिरियन्स्ड what you had often heard that small beginnings can lead the great achievement. तर हे ज्या आईस ब्रेकरच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटीची ही उत्तर आहेत. म्हणजे आपण दोन्ही पाहिली, फर्स्ट आणि सेकंड. तर मुलांनो, द चेरी ट्री हे काय दर्शवतं? इज अ सिम्बॉल ऑफ. चेरी ट्री हे सिम्बॉल आहे कशाचं? तर सर्वायवल अँड इस्केप्स ऑलमोस्ट इटन बाय अ गोट अँड बीइंग कट विथ द ग्रास जस्ट लाईक ह्युमन बीइंग स्ट्रगल इन लाईफ. माणूस म्हणून आयुष्य जगताना माणूस ज्या पद्धतीचं स्ट्रगल त्याच्या आयुष्यात करतो किंवा लहानाचं मोठं होत असताना जे स्ट्रगल करावं लागतं त्याच पद्धतीनं ते रोपटं लावल्यानंतर त्याला सुद्धा एक स्ट्रगल करावं लागतं. तो कशापासून संकटातून वाचतो आणि शेवटी त्याचं रूपांतर एका वृक्षामध्ये होतं, हे आपल्याला याच्यामध्ये पाहायचं आहे. पण त्याचबरोबर या चेरी ट्रीमध्ये काही कन्सेप्ट दिलेले आहेत. द स्टोरी इज अबाउट द कन्सेप्ट्स ऑफ. The story is about the concepts of duty, responsibility, perseverance and pride. या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. तर मुलांनो, this poem is written by the well-known famous poet Ruskin Bond. He is widely loved writer of poems and stories. Cherry Tree is a poem of struggle against adverse condition. It inspires to fight against even those who deliberately try to destroy one's efforts. जाणीवपूर्वक आपले प्रयत्न आपल्याला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर त्याच्या विरुद्ध फाईट करायला आपल्याला ही पोएम शिकवते. लक्षात ठेवा, to destroy one's efforts to achieve one's dream. The struggle, though long, in the end will bear fruit and bring great joy. त्या पोएमची थीम तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे. नेक्स्ट we will talk about the poet Ruskin Bond. Dear friends, Ruskin Bond, born in Kasauli, Himachal Pradesh, in 1934. Ruskin Bond has written hundreds of short stories, essays, novels, and more than 30 books for children. खूप
सारं लिखाण यांचं लहान मुलांसाठी आहे. शॉर्ट स्टोरीज लिहिलेले आहेत, एसेज लिहिलेले आहेत, नॉवेल्स आणि त्याचबरोबर खूप सारी पुस्तकं हे लहान मुलांसाठी आहेत. हिज फर्स्ट नॉवेल द रूम ऑन द रूफ, रिटन व्हेन ही वॉज 17. त्यांनी त्यांच्या आयुष्यातलं पहिलं नॉवेल रूम ऑन द रूफ हे 17 वर्षाचे असताना लिहिलेलं आहे. आणि त्याच नॉवेलसाठी त्यांना जॉन लेव्हलन रॅम्स मेमोरियल प्राईज हे प्राईज त्यांना त्या नॉवेलसाठी मिळालेलं आहे 1957 मध्ये. He has also published 2 volumes of autobiography. Which one? The Scenes from the Writer's Life and The Lamp is Lit. A collection of essays and episodes from his journal. In 1992, he received the Sahitya Akademi Award for English Writing in English. त्यांना 1992 मध्ये साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे. He was awarded the Padma Shri in 1999. पद्मश्री पुरस्कार सुद्धा त्यांना 1999 मध्ये मिळालेला आहे. रस्किन बॉन्ड lives with his adopted family in Mussoorie, उत्तराखंड. आता ही जी आपली पोएम आहे, the poem Cherry Tree is about the poet's ecstasy म्हणजे अत्यानंद जो आहे over a tree which he planted that took 8 years to grow. म्हणजे जे रोपटं बी लावलेलं होतं ते उगवायला 8 वर्ष गेली आणि ते आल्यानंतरचा जो आनंद आहे तो प्रचंड आहे, अत्यानंद आहे. ही इज एक्सप्रेसिंग his wonder at the ways of nature and how the cherry blossoms are fragile and quick to fall. The tree gives him immense joy, prachanda, as he can see the stars and the blue sky through dappled green trees. अतिशय सुंदर अशी ही पोएम आपल्याला पाहायची आहे. ही पोएम पाहत असताना 5 पॉइंट्स पाहायचे, ते लक्षात ठेवा. द सीड पहिला आहे, द सीड दुसरा आहे, द ट्विंग तिसरा आहे, द प्लांट नेक्स्ट वन, द फ्लावर्स अँड द लास्ट वन दॅट इज फ्रूट्स. सो this is the information about the icebreaker activities and some of the information about the poet and the synopsis of the actual poem. If you have any doubt or problem in it, then write to me. Thank you.